नमस्कार मंडळी. आज कार्यक्रमाच्या आरंभी मला तुम्हाला ॲना जार्विसची कथा सांगावीशी वाटते. ही कथा घडली 20व्या शतकाच्या सुरुवातीला. आज तब्बल 100 वर्ष उलटून गेल्यानंतरही ही गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्याशी एका नाजूक हळूवार पोताच्या कारणाने जोडलेली आहे. फिलाडेल्फिया येथील रहिवाशी ॲना जार्विसच्या आईचे नाव होते श्रीमती ॲन रीव्ज जार्विस. अमेरिकेतील सिव्हिल वॉर दरम्यान श्रीमती ॲन रीव्ज जार्विस यांनी महिलांचे संघटीकरण करून त्यांच्या प्रकृती तसेच स्वास्थ्याबद्दल जनजागृती केली. युद्ध नको, शांतता हवी याचा प्रचार देखील केला. श्रीमती ॲन रीव्ज जार्विस यांच्या मृत्यूपश्चात त्यांची लेक ॲना जार्विस हिने फक्त आपल्याच नाही तर समस्त मातृवर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे 1907 रोजी व्हर्जिनिया येथील चर्चमध्ये, जिथे श्रीमती ॲना रीव्ज जार्विस प्रार्थनेसाठी नेमाने जात, तिथे एक मेमोरियल सर्व्हिस केली. तो होता रविवारचा दिवस. आईच्या प्रती प्रेम, तिने केलेल्या त्यागांबद्दल कृतज्ञता नेमाने व्यक्त करावी अशी भावना ॲना जार्विस यांच्या मनात निर्माण झाली. खरं तर वर्षातील सर्वच दिवशी हे करायला पाहिजे, पण ते तसे मुद्दामून कारणाशिवाय होत नाही हेही तितकेच खरे. त्यामुळे ॲना जार्विस यांनी एक दिवस आईचा या भावनेतून मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याची मोहीम सुरू केली. जेव्हा एखादा विचार उदात्त, उन्नत असतो, तेव्हा त्या विचारांनी प्रेरित होऊन केलेले काम हे यशस्वीच होते, खरे ना? तर ॲना जार्विस यांच्या प्रयत्नांची दखल अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष श्री वुड्रो विल्सन यांनी घेतली आणि मे महिन्यातील दुसऱ्या रविवार या दिवसाला मदर्स डे आणि राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून 1914 साली घोषित केला. तर अशी आहे जागतिक मदर्स डेच्या आरंभाची कथा. तसं बघायला गेलं तर सर्वच संस्कृतींमध्ये आईला खुद्द भगवंतापेक्षा थोर मानले आहे. युरोपमध्ये मातृदिन मार्चमध्ये, तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन आणि आता भारतात देखील मदर्स डे, मातृदिन मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून मैत्रांगण घेऊन आले आहे एक प्रयास आईप्रती प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याचा. सर्व मातृवर्गास समर्पित सादर करीत आहोत आजचा कार्यक्रम ए आई. नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः, नास्ति मातृसमं प्राण, नास्ति मातृसमा प्रिया. आईच्या मायेच्या छत्रछायेसारखी सावली कुठेच आढळत नाही. तिच्या खंबीर, अढळ, अचल विश्वासासारखा भक्कम सहारा कोणीही देऊ शकत नाही. तिच्यासारखी सजग, सबळ रक्षक आणि तिच्या एवढी प्रिय व्यक्ती अखंड जगात कोणीच नाही. परमेश्वर सर्वत्र असू शकत नाही, म्हणून त्याने जी आपली प्रतिकृती निर्माण केली ती म्हणजे आपली आई. देव आणि गुरु यापेक्षाही आद्य असणाऱ्या आईला मैत्रांगणच्या काही सवंगड्यांनी आपले प्रेमाचे संदेश, निरोप पाठवले आहेत. चला बघूया आणि ऐकूया तर. आई, काय बोलू कसे बोलू, शब्दच अपुरे. मागे वळून बघता सारा जीवन पटच खुले.
प्रेमळ हात फिरता तुझा पाठीवरी, आधाराचा विश्वास अन समाधान मिळे अंतरी. संकटातूनही तरली नौका गेली पैलतीरी, पण तू पणत्या ह्या तुझ्याच तेजाच्या आरत्या, या आरत्यांनी तुला ओवाळून आम्ही करू शतक पूर्ती. जन्मोजन्मी नाते हे माय लेकरांचे परतून यावे, हेच मागणे आमचे परमेश्वरा आता पदरी घ्यावे. आला क्षण हा भाग्याचा आशीर्वाद मागण्याचा, तुझ्या कृपेने स्वस्थ व सुंदर आयुष्य लाभो आम्हाला. नमस्कार. बोळके पसरून हसणारी आमची पंचकन्यांची आई, मुलगा नाही वंशाला हे दुःख तिला कधीच झाले नाही. आला गेला पै पाहुणा यांचे अगत्याने सतत करत राही, कोणीच कधीही उदास होऊन घरून गेले नाही. हसऱ्या आनंदी घराच्या प्रवेशद्वारात आईची प्रसन्न मूर्ती आम्हा पंचकन्यांच्या नजरेस अजूनही दिसत राही. ठाऊक नाही मज काही, ठाऊक नाही मज काही, ठाऊक आहे का तुझ काही, कशी होती रे माझी आई, कशी होती रे माझी आई. मऊसाईहून आई प्रेमळ, मऊसाईहून आई प्रेमळ, गंगेहून ती आहे निर्मळ, गंगेहून ती आहे निर्मळ. अमृताचे घास भरविते, आभाळा परी माया करते, आई वाचून मीही विरही, आई वाचून मीही विरही, ठाऊक आहे का तुझ काही, कशी होती रे माझी आई, कशी होती रे माझी आई, कशी होती रे माझी आई. नमस्कार, मी सुषमा सातपुते. आईबद्दल कितीही लिहिलं ना तरी कमीच आहे. माझी आई आम्हा पाचही भावंडांना माझ्या आईवडिलांनी घडवलं आहे, आणि घरी आम्ही लहान मुलं, येणारे जाणारे सर्वांची नेहमी हसून सगळं करायची माझी आई. आणि हे सगळं न थकता न कुरकुरता कशी करायची हे मला कोडच आहे. तिलाच विचारते, अशी कशी ग आई बनली कुठल्या रसायनाची, अशी कशी ग तू आई बनली कुठल्या रसायनाची, प्रेम तुझे कधी आटत नाही, संपत नाही ओढ तुला भेटण्याची. प्रेम तुझे किती आम्हावर, प्रसंगी पडल्या शिव्यानी मार, पण रात्र रात्र जागून तूच पळविले सर्वांचे आजार. अगं आई, आई शब्द ऐकता जीव होतो कातर, असा कसा ग आटत नाही तुझ्या प्रेमाचा पाझर. आजोबांची गुणी सून तू लक्ष्मीवाणी, बाबांची तू आहे सरकार राणी. अगं आई, आमच्यासोबत आमची मुलंही तुझी दिवाणी, अशी कशी ग तू जाणते आमची नाडी आम्हा पाहता क्षणी. आहोत आम्ही दूर सगळे, जगणे सगळ्यांचे वेगवेगळे, तरीही तुझ्याचकडे असते सोल्युशन सर्वांच्या प्रॉब्लेमचे. सांग कसं ग तुला जमते सुखदुःख जाणणे सर्वांचे. आज झाले मी जरी आई तरी तुझ्यासारखी नाही, सर्वात आवडे मला मज माझी आई, माझी आई. नमस्कार, मी वीणा दातार. माझी आई 2 वर्षापूर्वी वारली आणि तिच्या निधनानंतर मनात आलेले विचार कवितेच्या स्वरूपात लिहून काढले आहेत आणि ते आज आपल्यासमोर सादर करते आहे. आई गेली, मला पोरकं करून गेली, जीवाला चटका लावून गेली, जे होतं नव्हतं ते सारं घेऊन गेली. जीवन म्हणजे काय, मरण म्हणजे काय,
हे सगळं डोळ्यांमधून दाखवून गेली. वीणा नीट राहा हे शेवटचं सांगून गेली. मृत्यूपुढे माणसाची हतबलता काय असते हे आयुष्याच्या शेवटी शिकवून गेली. एका पोकळीत सांभाळलं, एक पोकळी निर्माण करून गेली. मरणाच्या आधी मरायचं नसतं हे कानात सांगून गेली. आयुष्याचं दान पदरात टाकून गेली. देवापेक्षाही अधिक जवळ राहून गेली. वीणा नीट राहा हे शेवटचं सांगून गेली. धन्यवाद. आई ही परमेश्वर निर्मित अद्भुत जादुई प्रणाली आहे. ती अशी की तिच्यात अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर ऑटो लोडेडच असतात. आता बघा ना, जेव्हा तान्हुल्याला बोलता देखील येत नाही तेव्हा देखील ती त्याची टॅहा टॅहाच्या भाषेतली बोली सहज समजून घेते. आणि पुढे पुढे मोठं झाल्यावर तिच्या शेजारी ते तान्हूला जाऊन बसलं, मोठं मूल जरी झालं असलं, निशब्द जरी बसलं तरी तिला लगेच अंतरंगीचा ठाव लागलेला असतो. लेकराच्या चेहऱ्यावरून हिला त्याच्या मनातली बित्तम बातमी आधीच कळलेली असते. ती बहुधा आपल्याला आपल्यापेक्षा काकणभर जास्तच जाणत असते, नाही का? तुझे सब है पता है ना माँ. आई माझा गुरु. आई असते सर पावसाची भिजवणारी. आई असते दरवळ तना मनात साठलेला. आई असते धूप घरभर पसरलेला. आई असते शिजोरी संस्कारांची जन्मभर पुरणारी. आई असते पण ती वाटेवरची. आई असते श्रीमंती सदिच्छांची. आई माझ्या जीवनाची कथा तुझ्यापाशी सुरू. मज नाही गुरु तुझ्या. निजन ये तर गीत म्हणावे अथवा झोके देत बसावे. कोण करी हे जीवे भावे ती माझी आई. चालत असता पडले पाहुनी उचलाया मग येई धावूनी. गोंजारी पोटाशी धरुनी ती माझी आई. येई दुखणे तेव्हा जपते सुखवाया मज अतिशय झटते. परोपरी करी उपचाराते ती माझी आई. स्मरण तुझ्या मम तेचे होई तव उपकारा सीमा नाही. कैसी हो मी उतराई ती माझी आई. आई, 28 फेब्रुवारी 2021 रोजी अचानकपणे तू या जगाचा निरोप घेतलास. माझ्याकडून कळत नकळत असंख्य चुका झाल्या असतील, त्या तू माफ करशीलच. कारण जसे अथांग समुद्राच्या पाण्याची खोली मोजता येत नाही, सर्व दूर पसरलेल्या आभाळाचा वेध घेता येत नाही, तशीच किंबहुना त्याहीपेक्षा विशाल अशी तुझी माया आहे. त्याची सर दुसरी कशाला येणार नाही. मायेचं पांघरून घालण्यासाठी पुन्हा परत ये ना गं.
भूल मेरी छोटी सी भूल जाओ माता, ऐसे कोई अपनों से नहीं रूठ जाता। फिर न सताऊंगी मुझे पास बुला ले, गले से लगा ले कि और मेरा कोई नहीं। माँ मुझे अपनी आंचल में छुपा ले, गले से लगा ले कि और मेरा कोई नहीं। या विषयावरची अतिशय सुंदर कविता मी वाचून दाखवित आहे. आई ही अशी असते, मुलाच्या सुखातच जिला वाटते सुख. आई ही अशी असते, मुलाच्या सुखातच वाटते जिला सुख. मुलाचे पोट भरले किंवा मिटते तिची भूक, मिटते तिची भूक. प्रत्येकाच्या जीवनात आईला मोलाचे स्थान असते. प्रत्येकाच्या जीवनात आईला मोलाचे स्थान असते आणि प्रत्येकालाच आपली आई देवा समान असते. प्रत्येकालाच आपली आई देवा समान. असं म्हणतात की स्त्री ही एक क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. मातृत्व तिच्या ठायी ठायी वसलेले असतं. हे मातृत्व फक्त जन्मदाते आईची अखत्यारी नसून ते आपल्याला आत्या, मावश्या, काकू, मामी, ताई यांच्या रूपामध्ये देखील मिळते. कुठे कुठे तर बाबामध्ये सुद्धा आई दडलेली दिसून येते. आणि हो, आईच्या शिवाय अहो आई देखील एका वेगळ्या पोताची माया घेऊन येते. बरोबर ना? आई एका शब्दात अनेक शब्द सामावलेले आहेत असे मला वाटते. आई म्हटले की वात्सल्य, प्रेम, आपुलकी, माया हे आपोआपच आले. कधी कधी तिचा त्याग आला तर तिचे साहस, धडाडी आणि प्रेरणा पण आली. थोडक्यात काय तर आईमध्ये अख्खे जगच सामावलेले आहे. मी भाग्यवान आहे की मला 2 आईंचे प्रेम आणि आशीर्वाद लाभले. एक माझी जन्मदाती आई आणि दुसरे माझे सासूबाई. तर अशीच आईवर लिहिलेली एक कविता मी वाचून दाखवते. लेखक माहीत नाही. जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही. तळहाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला. आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच खुलवते ती मळा. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधीच घटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही. तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लळा असतो. आपलं भलं व्हावं ह्यातच तिच्या जगण्याचा सोहळा असतो. तिच्या पंखाखाली मन कसं निवांत असते, चिंता कधी वाटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही, कधीच मिटत नाही. मदर्स डेच्या सर्वांना शुभेच्छा. Hello, this is Rupa from Mumbai. I would like to dedicate this abang to my mother, Srimati Janaki Narayanan, on the occasion of Mother's Day. Thank you. अबीर गुलाल उदलित रंग, अबीर गुलाल उदलित रंग, रंग रंग अबीर गुलाल उदलित रंग. नात गरी नाचे माझा सखा पांडुरंग, नात गरी नाचे माझा सखा पांडुरंग, नात गरी नाचे माझा सखा पांडुरंग. शिवू कसे उंबरठ्याला आम्ही जातीहीन, शिवू कसे उंबरठ्याला आम्ही जातीहीन. पाहू कसे रूप डोला त्यात आम्ही लीन, पाहू कसे रूप डोला त्यात आम्ही लीन. उभे पाय ऋषी दंग, उभे पाय ऋषी दंग ऐकता अभंग. नाता गरी नाचे माझा
सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू. वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेचा पाण्याने अंग अंग नाऊ. चंद्रभागेचा पाण्याने अंग अंग नाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ. होऊनी निसंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्रांगणच्या या विशेष भागात मला सहभागी केल्याबद्दल अनघा आणि अपर्णा या दोघींचेही मनापासून आभार मानते. मातृदिनानिमित्त मी माझ्या आईसाठी लिहिलेली एक कविता तुम्हाला वाचून दाखवते. माझ्या जीवनाची सावली आई माझी माय माऊली. अंगणातील वृंदेपरी घरावरील आशिष तू. माझ्या मनमंदिरातला सर्वोच्च कळस तू. नेत्रातले अश्रू आणि स्वरातले कंपन ओळखणारी तू. सोज्वळ शांत करारी जशी जिजाऊ तू. रुसवे फुगवे हट्ट क्रोध सारे माझे झेललेस तू. नकळत ओंजळीत माझ्या मायेचा वारसा दिलास तू. जेव्हा मातृत्व मज लाभले तेव्हा खरी कळलीस तू. दुधावरच्या साईस जपताना अजून खुललीस तू. लेक थोडी दुरावली तेव्हा खुणावलेस तू. मुखकमलावर हास्य टिकवण्यास शिकविलेस तू. संसारात गुरफटले परतीचा मार्ग खुंटला. चातकापरी आस भेटीची श्वास कंठी दाटला. अंतर असो कितीही मैलांचे माझ्या हृदयी वसतेस तू. गुरुमाऊलीच्या नयनातुनी सतत मजला भासतेस तू. हे माय माऊली नतमस्तक मी तुझ्या चरणी. वसतेस माझ्या मनमंदिरात जशी विराजमान माझी गुरुमाऊली. धन्यवाद. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐसे कळवळ्याची जाती लाभावीण होय प्रीती. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. असं संतांनी माऊलीचं वर्णन केलेलं आहे. कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता माता लेकरावर प्रेम करते. विरक्त संत रामदास स्वामीसुद्धा म्हणतात, वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही. इतुकी माया कोठेच नाही माते विणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मातेला म्हणजे जन्मभूमीलाच आर्त हाक घातली. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. या संस्कारात वाढलेलो आम्ही. मातृत्वापुढे आपला माता नम्र होतो. माता केवळ मुलाचं संगोपनच करत नाही, त्याला जाणीवेचा प्रकाश देते. जगातल्या दुष्ट शक्तींपासून त्याचं संरक्षण करते. मातृत्वाचा धागा हा घट्टपणे कुटुंबाला धरून ठेवणारा स्नेहरज्जू असतो. आई आणि मुलगी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अतिशय हळूवार असते. सासूर वाशिणीला आई भेटल्यावर बालपण स्मरतं आणि ती म्हणते, माऊलीचे सुख असे मला घेऊ दे भोगुनी. पुन्हा घ्यावयाचे आहे ऊन माथ्यावरी. स्वतः आई झाल्यावर मुलीचा आईकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तिने काढलेल्या खस्तांची तेव्हा जाणीव होते. स्त्रीला मानववंशांची वृद्धी करण्याचं वरदान लाभलं आहे. ती सृजनाची अधिष्ठात्री आहे. तेव्हा मी म्हणते, मीच कन्या मीच कांता मीच माता चारुता. सुभग हे संतान माझे
मानिते मी सत्कृपा. मीच शांती भावना मी सत्य पूजा आरती. मी प्रवर्तक योगिनी मीच श्रद्धा जागृती. मूळ माया आदिशक्ती. तर ही सर्व मातृरूपच आहे आणि मातृदिनानिमित्त सर्व मातृशक्तीला माझा नमस्कार. आई शब्दात कशी वळणावी, शब्दात कशी वळणावी, महती तुझी ग आई. घडवावया वीर छत्रपती, जन्मली आधी जिजाई. पाठीस बांधून योराया, पाठीस बांधून योराया, घोड्यावर स्वार होई. जनतेस पुत्र मानुनी, जनतेस पुत्र मानुनी, रणांगणावर करे लढाई. नवतीस तू आणि लक्ष्मीबाई, नवतीस तुझी जाई. नवतीस तू आणि लक्ष्मीबाई, नवतीस तुझी जाई. नवतीस तू मदर तेरेसा, नवतीस तू श्यामची आई. आहेस सुंदर चंद्राची तुकोर, आहेस सुंदर चंद्राची तुकोर. आहेस ममतेची वाहती तू सर. आहेस कले विद्येत तू निपुण, आहेस अन्नपूर्णेची तू खाण. आठवण कुशीची तुझ्या सदैव साठवून घेई. आठवण कुशीची तुझ्या सदैव साठवून घेई. सहवास तुझा लाभाया, अपुरे पडे ही पुण्याई. सुखदुःखात हाक मारे, अग सुखदुःखात हाक मारे, जीव सतत तुला ग आई. अडचणी अडचणी अनेक दूर पळे, तुझ्याच हसण्याने ए आई, तुझ्याच हसण्याने ए आई. आई तुझ्या पदाचा दे सर्व काळ संग. निसार या प्रपंचे का ठेविले सदंग. मजला का ठेविले सदंग. तू मारितेस हाका, तू पाहतेस वाट. या दीन लेकराची माया तुला लोट. मी शूद्र भक्त आई, तू केवढी अथांग. निसार या प्रपंचे का ठेविले सदंग. मजला का ठेविले सदंग. शेवटच्या संदेशाकडे जाण्याआधी मैत्रांगण सर्व सहभागी सवंगड्यांचे आणि श्रीमंत श्रोतृवर्गाचे आभार मानू इच्छिते. तुम्हा सर्वांचे आईवरचे प्रेम आणि तिला मनापासून पाठवलेले संदेश ऐकून मैत्रांगण अगदी भारावून गेलं. बिना मुकुटवाल्या प्रत्येक घरातल्या राणीला, घरातल्या प्रत्येकाची म्हणजे तिच्या प्रजेची आवड-निवड सांभाळत, दुखणी खुपणी निभावत, पडलेल्याला सावरत, स्वकर्तव्य कधीही न विसरता आपले उभे आयुष्य आपल्या प्रजेवर उधळून टाकण्यात धन्यता मानणाऱ्या या अलौकिक आईस मैत्रांगणचा साष्टांग दंडवत. किस्मत वाले जिनकी माँ होती है, कितनी सुंदर है तो कितनी शीतल है, न्यारी न्यारी है
ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, लव यू मम्मा. मी भारती गद्रे. मी माझ्या आईची आठवण आता सांगत आहे. आठवण म्हणजे अशी विशिष्ट असं नाही आहे, पण आईचा आमच्यासमोर असलेला आदर्श तो एखाद्या फिनिक्स पक्षाचा आहे. फिनिक्स पक्षाचा आपण ऐकलं त्याप्रमाणे राखेतून भरारी घेणारा, सतत कार्यरत राहणारा असा फिनिक्स. माझी आई मला आठवतं त्याप्रमाणे आजारपण, रुग्णालये, शस्त्रक्रियांना तोंड देणारी, पण पुन्हा त्या रुग्णशय्येवरून उठून आमच्या भरणपोषणाची काळजी घेणारी, वेदना, दुःख मागे सारून हसतमुखाने, आनंदाने येणाऱ्यांचे स्वागत करणारी. आईची अशी 2 टोकाची रूपं पाहिली, पण कायम लक्षात राहणारे रूप म्हणजे चेहऱ्यावरील चिरंजीव हास्य आणि भरभरून देणारा हात. नमस्कार. आई तुझी आठवण येते, आई तुझी आठवण येते, सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते माझे, काळीज का जळते. आई तुझी आठवण येते, वात्सल्याचा कुठे उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा, हृदयाचे मम होऊन पाणी, नयनी दाटून येते, आई तुझी आठवण येते. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? खरे तर मदर्स डे ही कल्पना छानच आहे, पण मला वाटते फक्त एकच दिवस आईसाठी पुरेसा नसून आपले सगळे आयुष्यच आईसाठी दिले तरी ते कमी असते. तर अशा आईसाठी, माझ्या आईसाठी मी स्वरा देशपांडे एक कविता सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे ए आई. साधी भोळी मितभाषी तू, खूप प्रयत्न केल्यावर मोजकेच हसणारी तू, मोजकेच बोलणे असले तरी अचूक मनातले ओळखणारी तू, न सांगता हव्या असणाऱ्या गोष्टी पुढ्यात आणून ठेवणारी तू, सुंदर स्वयंपाक करण्यात तरबेज तू, माझ्या मागे धावून चिवकाऊच्या गोष्टी सांगून मायेनं घास भरवणारी तू, मी कुठे धडपडल्यावर माझ्या आधी अश्रू डोळ्यात आणणारी तू, सगळ्या अडचणी दूर होत असत जेव्हा असायचीस जवळ तू. ए आई, खूप आठवण येते तुझी, कधीच का गं भेटत नाहीस तू. आता कळून चुकले आहे मला, वेगळे नव्हतोच मी अन तू, कारण मी आहे तुझ्यात अन माझ्यात तू, तुझीच मी अन माझी तू. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी मज होय शोककारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी मज होय शोककारी. नोहेच हाक माते
पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई वात्सल्य हे बघूनी व्याकुळ जीव होई ती हाक येई गाणी मज होय शोककारी येशील तू घराला परतून केधवागे रुसणार मीन आता जरी बोलशील रागे आई कुणा म्हणो मी आई घरी न दारी स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी नमस्कार. मी अनघा यतीन खरे जोशी मदर्स डेचे निमित्त साधून माझ्या आईसाठी म्हणजे सौ शुभदा सुरेशचंद्र खरे हिच्यासाठी एक कविता केली आहे. ती अशी. ए आई तू म्हणजे, ए आई तू म्हणजे विश्वासाचा श्वास, मायेचा घास, प्रेमाची वाट अन धाकाचा घाट. ए आई तू म्हणजे शंकांचं समाधान, वादळाचे आश्रयस्थान, अश्रूंचे निर्वाण अन आनंदाचे उधाण. ए आई तू म्हणजे देवघरातले निरांजन, घरासमोरचे वृंदावन, चंदनाचे खोड अन नैवेद्य जसा गोड. ए आई तू म्हणजे हे पण, ए आई तू म्हणजे ते पण. तुझी महती गायला तोकडे पडतात ग माझे शब्दकण. धन्यवाद.